नमस्कार मित्रांनो, हा आणि तुम्ही बरोबर पाहिलं, हा माझा यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ आहे। आजपर्यंत मी माझी ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बनवली आणि या सामाजिक कामे करत असताना मी गोर गरीब वंचित पीडित दीन दलित शोषित घटकासाठी कायमच रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारा एक कार्यकर्ता म्हणून आपण आजपर्यंत मला ओळखत आहात। नमस्कार, माझं नाव हिरामन वाघमारे आणि आपण सर्वजण मला हिरा वाघमारे या नावाने ओळखता। आणि आजपर्यंत मी रस्त्यावरती उतरून रस्त्यावरती आंदोलन करणारा एक रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून अशी एक ओळख निर्माण केलेली आहे। आणि मी आज माझ्या आयुष्यातली एक नवीन जर्नी चालू करणार आहे। मी माझ्या आयुष्यातला एक नवीन प्रवास चालू करणार आहे, तो म्हणजे सोशल मीडियावरती कंटेंट टाकण्याचा, यूट्यूबवरचा प्रवास। आज संपूर्ण जग हे सोशल मीडियावरती आलेलं असताना प्रत्येकजण आपला कंटेंट या सोशल मीडियावरती टाकत असताना मलाही वाटलं की आपण या सोशल मीडियाच्या जर्नीमध्ये आपण देखील यात उडी मारली पाहिजे। म्हणूनच हा नवीन प्रवास सुरू केला आहे, हा नवीन चॅनल आपण सुरू केलेला आहे। यात आपण पुण्यातील, महाराष्ट्रातील अशा व्यक्तींची यशोगाथा पाहणार आहोत ज्यांनी आपल्या व्यवसायातून आपली स्वतःची ओळख या महाराष्ट्रापुढं, देशापुढं निर्माण केली। आणि हे करत असताना त्या व्यक्तींना त्यांच्या या संघर्षात काय अडचणी आल्या, त्याच्यावरती त्यांनी कशी मात केली, त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास याबद्दल आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण या पाहणार आहोत। ज्यात महाराष्ट्रातले वेगवेगळे उद्योजक असतील, रील स्टार्स असतील, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा वेगवेगळ्या व्यवसायातील नावं कमावलेले उद्योजक असतील, या सर्वांचीच भेटी आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि यातूनच महाराष्ट्रातील तरुणांना, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, यांना नवनवीन एक माइंडसेट बिल्डअप होण्यासाठी, एक ऊर्जा स्रोत मिळण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। एवढंच नाही तर खूप सारी धमाल आणि अनेक अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या चॅनलवरती करणार आहोत। म्हणून आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इंस्टावरती, फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो नक्की करा। आणि यासोबतच मी एवढंच सांगेल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच एक नामांकित व्यावसायिक आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।